महाबँक आणि आर-सिटी तर्फे या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। 1 महिन्याचा कोर्स असतो। यामध्ये मुलांना व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, शेळी पालन तसेच सलून इत्यादी व्यवसायाचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि याबद्दल कोणत्याही विद्यार्थ्यांकडून 1 रुपया देखील घेतला जात नाही। या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य खऱ्या अर्थाने घडवलं जातं। 1 महिनाभर जवळपास म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत विद्यार्थी, म्हणजे जे 10वी 12वी शिकलेले आहेत परंतु व्यवसायाच्या शोधात आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिल्या जाते आणि दर महिन्याला जवळपास 60 ते 70 विद्यार्थी या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन बाहेर निघतात। तर आपल्या बरोबर आज व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी 1 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि या प्रशिक्षणाचा आज समारोप होता। तर आपण या ठिकाणी विचारूया, या ठिकाणी हे विद्यार्थी आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे की 1 महिन्याचा तुमचा कोर्स झालेला आहे पूर्ण आणि महाबँकेतर्फे या विद्यार्थ्यांना कॅमेरे वगैरे घेण्यासाठी कर्ज देखील दिलं जातं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाबँक आणि आर-सिटी जे प्रशिक्षण देतात, तर या ठिकाणी हे प्रशिक्षण देत असताना मुलांवर या विद्यार्थ्यांवर संस्कार देखील केले जातात। सकाळी उठतात, 2 टायमाचं जेवण, चहा पाणी, नाश्ता अशा प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण पार पडतं आणि हे विद्यार्थी आनंदित होऊन आपल्या गावी जातात आणि व्यवसाय करतात। आपल्या या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी मध्ये लेडीज सुद्धा म्हणजे मुली सुद्धा आता उतरलेल्या आहेत। तर या ताई आहेत आपल्याकडे, या ताईला विचारू। ताई, काय नाव तुझं? माझे नाव गायत्री वाल्मिक चव्हाण, मी अंजनेरीवरून आलेली आहे। या प्रशिक्षणाच्या काळामध्ये 30 दिवसांमध्ये आम्ही भरपूर काही शिकलो। आम्हाला एक नवीन गुरुकुल पद्धत माहित झाली, त्यामध्ये आम्हाला कळालं की स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे आणि स्वयं उद्योग कसा चालू केला पाहिजे हे सर्व आम्ही शिकलो। इथले जेवण वगैरे सर्व व्यवस्थित आहे, साफसफाई, स्वच्छता आम्हाला खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटतं। इथे जो येईल तो पुढे काहीतरी करणार, बिझनेस मध्ये पुढे जाणार, यशस्वी होणार। फोटोग्राफी करणार 100%। हो। बघा, अतिशय आपल्या बरोबर जे प्रशिक्षण देणारे सर आहेत, आपण त्यांना विचारूया। सरांनी महिनाभर या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। फोटोग्राफी कशी करायची याचं सर्व कला कौशल्य ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे। सर आपल्याशी बोलतील, तर काय म्हणाल? खरं तर प्रत्येक जण जन्माला येतो, कलाकार जन्माला यावा लागतो, त्याला फक्त पॉलिश करायची गरज। आम्ही निमित्त मात्र आहोत आणि आर-सिटी उद्योजक घडवते। त्याचबरोबर आमचा एक थोडा टेक्निकल पार्ट असं होता की यांना फक्त पॉलिश केलं, यांना फक्त टेक्निकली फ्रेमिंग शिकवलं, टेक्निकली फोकसिंग शिकवलं, पण यांच्याकडे एक कला आहे की ते निरीक्षण करतात आणि फोटोग्राफी करतात चांगलं। यांच्या पुढच्या भावी उद्योगास वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। दादा, कुठून आलाय तू? माझं नाव सूरज संजय गोतरणे, मी दिंडोरी मधून आलोय। तर इथं मला माहिती नव्हती, तर एक समीर डंबाळे तो मला दिंडोरीत भेटला, इथली माहिती दिली। तर दुसऱ्या दिवशी मी इथं जॉईन झालो। इथं आल्यानंतर असं वाटत होतं की मला हे प्रशिक्षण इथं व्यवस्थित नसेल, तरी पण आज जिथं पैसे देऊन पण इतकं शिकवत नाही तिथं इथं शिकवलं। आर-सिटी, मी महाबँक आर-सिटी यांचं धन्यवाद करतो। आपल्या विदर्भातून ताई आलेल्या आहेत। ताई, काय म्हणाल या ठिकाणी? तुम्ही सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे। नमस्कार, मी वर्धा जिल्ह्यातून आली आहे आणि मी मागील 10-12 वर्षापासून मुंबईला फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करते, पण माझं डिपार्टमेंट स्क्रीन रायटिंग आणि डिरेक्शन आहे। तर मला इथं माहित होतं की फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा कोर्स शिकवला जातो, पण मला हे नव्हतं माहित की एवढ्या ऍडव्हान्स लेवलवरती शिकवलं जातं। त्यांनी प्रशिक्षक पण म्हणजे साळवे सर स्वतः, त्यांचा 15-20 वर्षाचा अनुभव आहे, ते सिनेमॅटोग्राफर आहे, ते सिनेमॅटोग्राफर काम करत आहे। तर जे आपल्याला म्हणजे पेड कोर्स 3-4 महिन्याचा जो पेड कोर्स असतो, जिथे लाख फी घेऊन जे शिकवलं जात नाही, ते इथे साळवे सरांनी शिकवलं। तर आय एम व्हेरी ग्रेटफुल इथे आल्याबद्दल। आपल्या बरोबर सर आहेत, पवार सर, राजेंद्र पवार सर। आपण त्यांना विचारूया। सर, काय सांगाल तुम्ही महाबँक आणि आर-सिटी बद्दल? नमस्कार, मी राजेंद्र पवार, एक सिनियर फॅकल्टी म्हणून काम करतोय। खरं म्हणजे पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रशिक्षण संस्था, याच्यामध्ये उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील जे सुशिक्षित बेरोजगार युवक असतील, पुरुष असतील, महिला असतील,
यांना मोफत प्रशिक्षण देत असतो आम्ही. वर्षभराचं ट्रेनिंग कॅलेंडर काढतो. 10 दिवसापासून एक महिन्याचं ट्रेनिंग असतं हे. आणि जे ट्रेनिंग सेंटर हे पूर्ण गुरुकुल पद्धतीचं आहे. त्याच्याने जेवण राहणं ट्रेनिंग पूर्ण मोफत असतं. आता जी बॅच झाली आज फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंगची 1 महिन्याची बॅच होती. यांना 21 दिवस आम्ही फोटोग्राफी शिकवली आणि उर्वरित दिवसमध्ये त्यांना सॉफ्ट स्किल्स शिकवले. म्हणजे मार्केटिंग कसं करायचं, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, गव्हर्नमेंट स्किल्स काय काय, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, मार्केट सर्वे. आणि इथून बाहेर पडल्यावर ते त्यांच्या पायावर उभं राहतील. पण त्यांना जे काही कर्ज लागेल कर्जाची स्पर्धा आम्ही बँकांकडे करतो आणि त्यांना आम्ही डेव्हलपमेंट या ठिकाणी करतो. अशा प्रकारचे आम्ही दिलेला आहे. थँक्यू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घ्यावं आणि आपल्या पायावर उभं राहावं आणि या संधीचा लाभ घ्यावा. हे आपलं गंगापूर रोडला गंगापूर गाव यापुढे गोवर्धन म्हणून लागतं गाव एक. आणि या गोवर्धन या ठिकाणी ऑफिस आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. मॅडम काय म्हणतात, काय नाव तुमचं? माझं नाव गायत्री कडलक. मी मागच्या आता 5 ते 6 महिन्यापूर्वी इथून RCT मधून नाशिक RCT इथून ट्रेनिंग घेऊन गेले. महिला शिवणकाम माझा बॅच क्रमांक आहे 325. आणि मी या ट्रेनिंग घेतल्यानंतर आज सक्सेस झालेली आहे या गोष्टीमध्ये. कारण मी सातारला गेल्यानंतर सातारला मी तिथे ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी पासआउटही झालेली आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांनी इथे RCT मध्ये येऊन आणि ट्रेनिंग घ्यावं आणि महिला शिवणकामामध्ये त्याचप्रमाणे विविध जे कोर्सेस चालतात त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेऊन सहभागी होऊन त्याचं ट्रेनिंग घ्यावं आणि सक्सेसफुल उद्योजक व्हावं. नमस्कार. थँक्यू.